नमस्कार, डेली निर्मोना ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। म्हणजे आज आपण पौष्टिक असं थालीपीठ बनवत आहोत। थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काही मिक्स पिठांची आवश्यकता आहे। तर मी इथे ज्वारीचं आणि उडीद असे मिक्स आपण दळून आणलेलं आहे, त्याला कळण्या असं म्हणतात। तर त्याचा एक डिटेल व्हिडिओ लवकरच अपलोड होईल। तर ते कळण्याचं पीठ मी घेतलेलं आहे। त्यामध्ये एक डिश भरून मी कळण्याचं पीठ घेतलं आहे, तेवढंच एक डिश भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी डिश भरून म्हणजे तुम्ही वाटी वापरत असाल तर वाटीचं प्रमाण समजा तुम्ही अर्धी वाटी आपण बेसन वापरलं अशा पद्धतीने। तर त्यामध्ये आपण आता ते पीठ आहेत ना सगळे मिक्स करून घ्यायचे, पुन्हा कोरडे असतात तेव्हा, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। पण त्याआधी आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची। तर कोथिंबीर आवडत असेल तर भरपूर टाका, मस्त छान लागते, टेस्ट खूप छान लागते। तसंच इथे 2 ते 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तसंच थोडासा कढीपत्ता होता माझ्याकडे, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे, आणि एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे बारीक। तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकतात। तर थोडं गाजरसुद्धा होतं, तर मी ते गाजर इथे किसून घेतलेलं आहे, आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि पाणी न टाकता पहिले आपण छान हे कुस्करून घ्यायचं आहे पिठामध्ये, म्हणजे त्याच्या ओलाव्यामध्ये पीठ बऱ्यापैकी मळलं जातं, आणि मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। तर इथे थोडंसं चवीला चटपटा बनण्यासाठी मी इथे सेंधव मीठ पाव टीस्पून वापरत आहे। तसंच 1 टेबलस्पून आपण इथे ओवा वापरतो आहे। तसंच 1 टेबलस्पून जिरा वापरायचा आहे, आणि 1 लहान चमचावरून आपण बडीशोप वापरायची। तिथे मी म्हणजे अख्खी बडीशोप वापरलेली आहे, तुम्ही थोडंसं जाडसर कुटून सुद्धा घेऊ शकतात बडीशोपला। तसंच 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक ठेचून घेतलेला आहे, आणि आपण ते ठेचलेलं सुद्धा लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये टाकणार आहोत। तर आता हे सर्व जिन्नस आपण छान मळून घ्यायचं आहे, आवश्यकतेनुसार पाणी टाकून। आपण थालीपीठसाठी ज्या पद्धतीने आपण मळतो मिश्रण, त्या पद्धतीने डो बनवून घ्यायचा आहे। तर म्हणजे थालीपीठसाठी अगदी एकसंध असं पीठ असलं पाहिजे असं काही नाही आहे। तर थोडं आसट म्हणजे पातळच आपण एक म्हणजे हे डो बनवत असतो। तर अगदी गोळा बनला पाहिजे असं नाही आहे, तर थोडंसं पातळसर पीठ भिजवायचं आहे। आवश्यकता म्हणजे हाताला जर जास्त पीठ चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकता त्यामध्ये मळताना, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही। तर म्हणजे थोडं माफ करा, म्हणजे हे आपण जे काही कणिक भिजवतो आहे ना, त्यामध्ये आपण काही हळद आणि तिखट मसाले हे पण टाकायचे असतात। तर मी जेव्हा ते कोरडं पीठ होतं तेव्हाच ते टाकायचं होतं, पण मी विसरले तेव्हा। तर मी आता हे मिक्स करते आहे। तर इथे पाव टीस्पून आपण हळद टाकलेली आहे, आणि 1 टेबलस्पून आपण इथे तिखट वापरलेलं आहे। तर तिखट आणि हळद आपल्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात, आणि यामध्ये थोडंसं तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता। तर मी ते पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर थोडासा वरून आपण किचन किंग मसाला टाकलेला आहे, आणि थोडे तीळ लावलेले आहेत या थालीपीठला। तर तुम्ही मळते वेळी सुद्धा तीळ टाकू शकता, किंवा आपण जेव्हा थापतो थालीपीठ त्यावेळेला सुद्धा वरून आपण तीळ पेरू शकतो त्यामध्ये। तर म्हणजे अशा पद्धतीने आपण आता पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि गोळा करून घेतलेला आहे। तर आता आपण एक 10 मिनिटं आपण मुरू द्यायचं आहे, तोपर्यंत तवा तापायला ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता तिथे किचन किंग मसाला थोडा वापरला, आणि थोडं तीळ टाकते आहे आवडीनुसार। तर इथे मी 2 टेबलस्पून तीळ वापरले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळाचं प्रमाण वापरू शकता। तर आता आपण काय करायचं, याच्यातलाच या कणकेतला एक गोळा घ्यायचा आहे। आपल्या थालीपीठ किती साईजचं करायचं आहे त्यानुसार एक गोळा घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं, आणि थोडंसं पातळ मिश्रण बनवायचं आहे, की जेणेकरून आपल्याला तापायला सोपं होईल थालीपीठ। तर हे तुम्ही तव्यावरती थालीपीठ
तुम्हाला नाही करता आलं, थापता नाही आलं तर तुम्ही अगदी ओला रुमाल करायचा आणि त्यावरती हे थालीपीठ तुम्ही थापून रुमालासकट तव्यावरती टाकायचं आणि रुमाल अलगट काढून घ्यायचं. थोडंसं पाणी लावून घेऊ शकतात, पण मी इथे डायरेक्ट तव्यावरती थालीपीठ थापत आहे. तर बघा आता तवा तापलेला आहे, मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि आता आपण आपल्याला किती थालीपीठ घ्यायचं त्या अंदाजाने मी आता इथे गोळा घेतलेला आहे थालीपीठच्या पिठाचा आणि आपण आता हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर थापते वेळी आपल्याला तेलाचा चटका किंवा असं गरम चटका लागू नये म्हणून आपण थोडं पाण्यामध्ये हात बुडवत राहावा. म्हणजे एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये सारखा हात बुडवत राहायचा, म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही. तर अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर अगदी जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं मीडियम साईजमध्ये आपण थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्यामध्ये सुरीच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने 4 ते 5 असे होल करायचे आणि त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण लावून एक 5 मिनिटासाठी लो टू मीडियम गॅसवरती थालीपीठ एका बाजूने होऊ द्यायचं आहे. तर झाकण ठेवल्यामुळे छान खरपूस पण होतं आणि छान आतमध्ये शिजतं पण, कारण की हे थोडे जाडसर थालीपीठ असतात. तर आपण झाकण लावून वाफ भरू द्यायची आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून आपण पलटवून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं तेल सोडायचं आहे. मग तेव्हा झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. विदाऊट झाकण आपण थालीपीठ दोन्ही साईडने छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा. हे छान त्याचं टेक्स्चरही तुम्हाला दिसत आहे की छान असे खरपूसही झालेले आहेत आणि तितकेच असे लवचिक म्हणजे असे सॉफ्टही आहेत मधल्या साईडने, की खाताना खूप छान टेस्ट लागते याची. आणि तुम्ही लोण्याबरोबर खाऊ शकतात किंवा हिरव्या चटणीबरोबर, लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी, तुम्ही अगदी साधं तूप किंवा तेलही लावून तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकतात. गरमागरम खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने मी छान खरपूस असे थालीपीठ सर्व भाजून घेणार आहेत आणि सर्व थापून भाजून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असणार तर बेल आयकॉनचं बटन म्हणजे प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. माझं पर्सनल आवड अशी आहे की मला दहीबरोबर थालीपीठ आवडतं. तर तुम्ही कशाबरोबर थालीपीठ खातात किंवा तुम्हाला कशाबरोबर थालीपीठ खायला आवडतात याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करा. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.